नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, सरकारी अभियोक्ता बृहमुंबई या कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेखन पदे आणि लिपिक टंकलेखन पदे अशी एकूण 6 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो आपल्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपल्या चॅनलपर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी आर आलेला लेटेस्ट जी आर असणार आहे, सरकारी अभियोक्ता बृहमुंबई या कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेखन 3 पदे व लिपिक टंकलेखन 3 पदे अशा 6 पदांची सेवा 2 वर्षाच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्याबाबतचा हा जी आर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून दिनांक 30 जुलै 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेले मित्रांनो प्रस्तावना. आता विधी व न्याय विभाग शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 13 सरकारी वकील कार्यालयातील सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानुसार सरकारी अभियोक्ता बृहमुंबई या कार्यालयातील विविध संवर्गातील 16 नियमित पदे मंजूर असून गट ड संवर्गातील 7 पदांची संख्या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. या कार्यालयाकरिता सुधारित आकृतीबंधानुसार तीन आकृतीबंधानुसार 3 निम्न श्रेणी लघुलेखन, 3 लिपिक टंकलेखन संवर्गातील पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे मित्रांनो. पदे रिक्त असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे मित्रांनो. त्यामुळे सदर कार्यालयाने निम्न श्रेणी लघुलेखनाची 3 पदे व लिपिक टंकलेखनाची 3 पदे अशा 6 पदांची सेवा नियमित उमेदवार होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्राने सादर केलेला होता मित्रांनो. सदर प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये वित्त विभागाने सदर प्रस्ताव वित्त विभाग शासन निर्णय 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमितीसमोर सादर करण्यात मान्यता दिलेली मित्रांनो. ओके. उपसमितीच्या दिनांक 18 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीत समितीने या कार्यालयात रिक्त असलेल्या निम्न श्रेणी लघुलेखनाची 3 पदे व लिपिक टंकलेखनाची 3 पदे अशा एकूण 6 पदांची सेवा 2 वर्ष अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो. उपयुक्त पार्श्वभूमीवर उक्त 6 रिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावनाला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो पुढे दिलेला याची निर्णय शासन निर्णय त्यावरून जाणून घेऊया संपूर्ण माहिती. उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी अभियोग्यता बृहमुंबई या कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेखनची 3 पदे, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखनाची 3 पदे. ओके. असे 6 पदांची सेवा 2 वर्षांच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता हे जे पद असणार मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखनाची 3 पदं आणि लिपिक टंकलेखनाची 3 पदे हे फक्त बाह्य यंत्रणेद्वारे असणारे 2 वर्षाकरिता किंवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो आता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील 27/4/2022 च्या निर्णयाचे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यायची मित्रांनो. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे बृहमुंबईच्या वेबसाईटवर जाऊन आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. बृहमुंबईची जे सरकारी अभियोक्ताची वेबसाईट मित्रांनो. ओके. अरे पण अप्लाय करण्याची याची काय नोटिफिकेशन आलेली नाही मित्रांनो लेटेस्ट जी आर असल्यामुळे. ओके. तर याच्या अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आली की लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल मित्रांनो. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो आता निम्न श्रेणी लघुलेखनसाठी ग्रॅज्युएट पाहिजे, लिपिक टंकलेखनासाठी पण ग्रॅज्युएट पाहिजे मित्रांनो. दोन्ही पदांना ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकता. जे असते मित्रांनो आपल्या निम्न श्रेणीमध्ये आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग लागत असते मित्रांनो. याच्यामध्ये 100 वर्ड असतात आणि उच्च श्रेणीमध्ये 120 वर्ड असतात शॉर्ट हँडमध्ये. आणि आता इथं लिपिक टंकलेखनामध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठीची टायपिंग आलेली पाहिजे मित्रांनो. जे सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके. ज्याचे कोणाचे कोर्स झालेले नसेल मित्रांनो त्यांनी ते कोर्स करून घ्यायचे मित्रांनो. आता लवकरच आता ग्रुप सीची भरती पण येणार आहे, बंपर भरती. त्याच्यामध्ये पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो लिपिकची पदे. ओके. कर सहाय्यक लिपिक, त्याच्यानंतर इथं राज्य उत्पादक शुल्कची पद अशी पदे त्यात निघणार आहे मित्रांनो. आणि PSI ची पण भरती अजून आलेली नाही मित्रांनो कारण फक्त SC आणि STI ची पदे ते जाहीर केलेली आहे. PSI भरती पण लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो.
तर आपल्याला काय करायचं अभ्यासाला लागायचं आहे पहिल्यापासून आपल्याला आणि ज्याचे कोणाचे इथे कोर्स झालेला ना, तर टायपिंगचा त्यांनी कोर्स पण करून घ्यायचा 6 महिन्याचा. ओके. आणि ज्यांना कोणाला काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि पीडीएफ फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर Instagram आयडी, Facebook आयडीवरून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.